बघा, आज आम्ही निवडणुका लढवत असताना मी आदरणीय आमदार निलेश राणे साहेब असतील, आदरणीय आमचे दीपक केसरकर जे असतील, यांनी अतिशय उत्तम त्यांच्या मतदारसंघामध्ये काम केलेलं होतं. आज निलेशजींच्या मतदारसंघामध्ये एकतर्फी निकाल सगळीकडे लागलेला आहे. दीपकजींच्या मतदारसंघामध्ये पण बरेपैकी निकाल लागलेला आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र म्हणून, जसं तुम्हाला सांगितलं, यावेळी राणे साहेबांचा 75वा वाढदिवस आहे आणि म्हणून राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी असो, आदरणीय निलेशजी असो आणि सगळेच राणे साहेबांच्या विचाराचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र मिळून आज आम्ही राणे साहेबांच्या 75व्या वाढदिवसाला एक सर्वात मोठं गिफ्ट, म्हणजे जसं मी उल्लेख केला की सिंधुदुर्गाच्या इतिहासामध्ये 42 सर्वात टॉप आकडा होता. आता त्याच्याही पुढे जाण्याची घोडदौड आमची सुरू आहे. म्हणून मला विश्वास आहे राणे साहेब हे सगळे निकाल ऐकल्यानंतर निश्चित पद्धतीने आनंदी होतील आणि समाधानी. आज एकनाथ शिंदेचा वाढदिवस आहे, त्यांनाही गिफ्ट असेल सर. बघा, निलेशजी या मतदारसंघामध्ये 3 मधून 2 आमदार शिवसेनेचे आहेत. आदरणीय निलेशजींनी तेव्हाच आपल्या भाषणामध्ये जेव्हा शिंदे साहेब आले होते तेव्हाच त्यांनी सांगितलेलं की आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तुम्हाला जिंकून देऊ, तुम्हाला 9 तारखेला भेट देऊ. म्हणून निलेशजींच्या माध्यमातून, आमच्या केसरकरजींच्या माध्यमातून आम्ही सगळेजण सिंधुदुर्गातून गिफ्ट पॅक करून आमच्या एकनाथ शिंदे साहेबांकडे ठाण्याकडे पाठवतात आणि आम्हाला विश्वास आहे निलेशजी तिथे सुखरूप पोहोचू. सर, लोक